एका बाजूला सनई चौघड्यांची स्वप्ने तर दुसरीकडे रक्ताने माखलेलं शरीर। इंस्टाग्रामच्या आभासी दुनियेत अडकलेल्या अरविंद मस्केच्या आयुष्यातील क्लायमॅक्स इतका थरारक घडला की कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही। ज्या मारेकऱ्यांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं त्याच मारेकऱ्यांनी त्याला तामलवाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आणून टाकलं। हा सीन कुठंतरी एखाद्या थ्रिलर चित्रपटाला देखील लाजवेल। नमस्कार मंडळी, मी जाकीर रदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। आजच्या गुन्हेगारी विश्वामध्ये सोशल मीडियाच्या ओळखीतून अनैतिक संबंधात गुरफटलेल्या तरुणाला झाडाला बांधून अगदी क्रूरतेने मारहाण करत त्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। ही घटना तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। ही घटना म्हणजे केवळ खूनच नव्हता तर एखाद्या सिनेमाला देखील लाजवेल असा थ्रिलर शॉट होता। अरविंद मस्के राहणार तरडगाव, जिल्हा सोलापूर। या 27 वर्षीय तरुणाची ओळख 42 वर्षीय विवाहितेसोबत इंस्टाग्रामवर झाली। बोलत बोलत हे दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले आणि सुरू झाल्या भेटेगाठी। त्या विवाहितेला 2 मुलं होती तर नवरा शेती करत होता। मात्र सोशल मीडियाची नशा करते दुर्दशा। अरविंद मस्के हा काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता तर त्याचं येत्या काही दिवसांवर लग्न होणार होतं। मात्र तो या विवाहितेच्या प्रेमात इतका अडकला होता की तो नेहमी तिला भेटण्यासाठी माळुमरा या गावी जायचा। हा प्रकार त्या विवाहितेच्या मुलाच्या आणि नवऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या विवाहितेवर पाळत ठेवली। देशात सगळीकडे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा होत होता आणि माळुमरा गावात एक थरारक घटनेचा कट शिजला होता। बाप लेकाने तिच्या मोबाईलवरून त्याला बोलावून घेतले। त्यानुसार अरविंद मस्के हा 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी माळुमरा गावातील शेतात आला। तेव्हा त्याने आधी त्याला भेटण्याच्या ठिकाणी जाऊ दिलं आणि दोघांनाही उघड्या शेतात रेड हँड पकडलं आणि सुरू झाला खुनी खेळ। आधी अरविंदला एका झाडाला बांधलं, मग ओंकार वडणे आणि विशाल वडणे या बापलेकाने रात्रभर एक वायर आणि एका लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली। जेव्हा अरविंदचं शरीर निपचित पडलं तेव्हा बापलेकाने मारहाण करायचं थांबवलं। त्यानंतर दुसरा पार्ट सुरू झाला, तो म्हणजे कोणतीही भीती न बाळगता एखाद्या गँगस्टरप्रमाणे अरविंदला त्याच्या कारच्या डिक्कीत घातलं गेलं आणि त्याला तामलवाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आणून टाकलं गेलं। हे मध्यरात्रीचं दृश्य बघून तामलवाडीचे पोलीस देखील चक्रावले। मारेकरी थेट पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याला मारल्याचं सांगत होते। पोलिसांनी लगेच अरविंदला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र 22 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान अरविंदची प्राणज्योत मालवली आणि एका कुटुंबाचा आधार संपला। खरं तर ही हत्या म्हणजे मारेकऱ्यांनी एक कोल्ड माइंड गेम केल्याचं समोर आलंय। या घटनेनंतर दोन्ही आरोपींना तामलवाडी पोलिसांनी अटक केली आहे। मात्र कोणतंही बॅकग्राऊंड माहीत नसताना केवळ सोशल मीडियाच्या आधारावर झालेल्या अनैतिक संबंधाचा शेवट नक्कीच वाईट होतो।